तर आज रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. काय विषय होता एकंदरीत काय दिसत आज जी पत्रकार परिषद घेतली एक राष्ट्रीय कार्यक्रमानिमित्त ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू हे देशाचे क्रांतिकारक, हे त्यांचा जो शहीदी दिवस आहे, अमर बलिदान दिवस, तो जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली संस्थापक अध्यक्ष परमपूज्य सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी साजरी करण्यात येतो. त्यानिमित्त याही वर्षी हा कार्यक्रम आयोजित काशी या वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि या कार्यक्रमाला जाण्यासाठी परमपूज्य सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज व त्यांचे भक्त देशगण हे आळंद तालुका, बिदर जिल्हा, कलबुर्गी जिल्हा, कर्नाटक या ठिकाणून भव्य दिव्य रॅलीसह महाराष्ट्रामध्ये त्यांचं आगमन 19 मार्च 2026 रोजी होणार आहे. आणि त्याचं 19 मार्चला संध्याकाळी त्या ठिकाणी गुंडेगाव या तालुका नांदेड या ठिकाणी त्यांचा मुक्काम असून त्या ठिकाणी रात्रीला देशभक्तीपर गायनाचा कार्यक्रम, देशभक्तीपर कार्यक्रम होतील. त्यानंतर सकाळी 10 वाजता गुंडेगाव निघून ती शिडकोम, ढवळे कॉर्नर या ठिकाणाहून मामा चौक, कवठा, वजीराबाद, शिवाजीनगर, राज कॉर्नर मार्गे हदगाव, वारंगा फाटा या ठिकाणी रवाना होणार आहेत. तिथून नागपूर आणि वाराणसीकडे त्या ठिकाणी कार्यक्रमस्थळी दिनांक 22 मार्च 2026 रोजी संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी वाराणसीला पोहोचणार आहेत. आणि हा कार्यक्रम धर्म, जात, पंथ, पक्ष, पार्टीपेक्षा देश मोठा आहे, देश सुखी तर आपण सर्व सुखी म्हणून संविधान, निसर्ग आणि सर्व धर्म समभाव हे ब्रीद वाक्य घेऊन परमपूज्य सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराजांनी या समिती स्थापना केली आहे. आणि तिचं हे कार्य पूर्ण देशभर चाललं आहे. 29 राज्यातले वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक या समितीमध्ये कार्य करत आहेत. म्हणून या समितीमार्फत देशहितासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून देशामध्ये देशभक्ती वाढावी, एकोपा वाढावा, तिरंगा रॅली, एकता रॅली, संविधान रॅली अशा मोठमोठ्या देशभरामध्ये रॅल्या त्या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. आणि अखंड हे कार्य राष्ट्रहितासाठी परमपूज्य सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज संस्थापक अध्यक्ष करीत आहेत. आणि या कार्यामध्ये आपण सर्व देश बांधवांनी या थोर राष्ट्रपुरुषांचा जो गौरव सन्मान वाढवण्याचं कार्य चालू आहे त्याच्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा. आणि सर्वांनी या रॅलीमध्ये शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू अशफाकुल्ला खान या थोर देशभक्तांना अभिवादन करण्यासाठी आपल्या माध्यमाच्या मार्फत मी सर्व देशवासियांना आवाहन करतो की आपण जेव्हा जेव्हा ही यात्रा, तिरंगा रॅली, पदयात्रा, मार्गक्रमण पाहिजे, ज्या ज्या ठिकाणी आपण असाल देशामध्ये त्या त्या ठिकाणी आपण तिला अभिवादन करावं आणि त्यांचा गौरव व राष्ट्राचा गौरव वाढवावा अशी मी सर्वांना आपल्या मार्फत विनंती, आवाहन करतो.